तर अर्थसंकल्प मांडल्यानंतर विधानभवनाच्या गॅलरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली। मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळेला उद्धव ठाकरेंना नमस्कार केला, तर अंबादास दानवेंना फडणवीसांनी हात मिळवलेला आहे। काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत असं ठाकरे म्हणालेत। यावेळेला फडणवीसांच्या मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा होते, मात्र शिंदेंनी ठाकरेंकडे बघणं सुद्धा टाळलेलं आहे। त्यानंतर अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना हात मिळवलाय। तर अतिशय बोलकी दृश्य आपल्याला बघायला मिळतात। काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत, उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी काय कशी प्रतिक्रिया दिली आपण बघा। तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत अशा प्रकारे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। या सगळ्यांची या मधल्या पॅसेजमध्ये भेट झाली आणि त्यानंतर हा प्रसंग घडलेला आहे। काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। ट्रान्सपोर्टचा टॅक्स समोर आल्यानंतर तोड फिरवून जाण्याची दुश्मनी थोडी आहे। मी जे बोललो ते धोरणात्मक बोललो। त्यांनी कारशेडला त्या ठिकाणी स्थगिती दिली, त्यांनी नाणार प्रकल्पाला स्थगिती दिली, यादी आहे ना स्थगितीची। आणि ज्याच्यामुळे आज नाणार सारखा प्रकल्प आपल्याकडे होईल की नाही असा प्रश्न निर्माण होऊन गेला। रोज जाऊन भांडावं लागतंय। त्याच्यामुळे स्थगिती तर दिली, स्थगिती वीर तर आहेच असते। भाव वाढवले नाही मर्सिडीजचे त्यांच्याकरता, ते काय वापरतात आम्हाला माहिती आहे ना। नाही तुम्ही ऐकलं नाही का? 20 लाख रुपये ज्या कारला आम्ही जास्तीत जास्त घ्यायचो ते आता 30 लाख केलं ना टॅक्स। ते मर्सिडीज